असं ते मलाच फिलिंग यायला लागली. मी वनवासून आलो 14 वर्ष. अरे वा, ते राम आले होते ना वन. कसं वाटतं? तब्येत बरी आहे का नाही? हां, हे खाणे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यात आधी सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता सकाळी 8 वाजले आणि आता हे रात्री हार वगैरे करून ठेवलेत. आता बांधायचे आहेत त्याला. ते चला हार बांधून घेऊया. आता घराला बांधलं आहे. आता खाली गाडीला बांधायचं आहे. तर चला गाडीला बांधूया. हे बघा, अशा तऱ्हेने गाडीला पण हार लावला आहे. पाहू शकता तुम्ही. काय त्याच्यामध्ये? काय त्याच्यात? फुलं. दाखव. आता नाश्ता करतोय. हे पाहू शकता, हे पोहे खातोय. एक डब्बू आहे आणि नाश्ता करून आईकडे जायचं आहे गावाला. गावाचं नाव आहे नांदेगाव. थोडं आउटसाईडला आहे. बरेच दिवस झाले भेटलो नाही. म्हणजे आई इकडेच राहत होते, पण वडिलांना बरं नव्हतं, त्याच्यामुळं आई गावाला गेली. त्या आईला भेटायला जायचं आहे, प्लस वडिलांना पण भेटायला जायचं आहे. तर नाश्ता करून प्लस हॉस्पिटल आहे तिथे. वाईफच्या भावाची मुलीला नाही का ॲडमिट केलं आहे, त्यासाठी आलो इथे. आतमध्ये जायचं आहे. ते इथे पाहू शकतो मागे. इथे मागे हॉस्पिटल, इकडे जायचं आहे. आता लहान मुलगी आहे, तिला ॲडमिट केलं. तर थोडी आजारी आहे, त्याच्यामुळे चला बघूया. इकडे बरं वाटतंय तुला आता? कशाने आता झाली पाहिजे कुरकुरे खाऊ. बरं वाटतंय ना तुला? पेट्रोल संपलेलं आहे. पेट्रोल टाकून घ्यायचे. तर पेट्रोल लवकर घेऊ टाकून, कारण येऊन जाऊन नाही का 50 किलोमीटर होणार आहे आणि पेट्रोल काहीच नाही आता. नाही तर व्हायचा मध्येच प्रॉब्लेम. चला आता पेट्रोल टाकलं आहे. आता नॉनस्टॉप डायरेक्ट नांदेगाव गाठायचं. आता जरा पाऊस उघडला आहे. हे चांगलंच उघडलं आहे. 2 दिवस झाले पाऊस येत नाही आहे. खूप चांगलं वातावरण झालं. आता मोकळं वाटतं. जरा पाऊस असल्यावरती खूप गुदमरल्यासारखं होतं. पाऊस पण पाहिजे, पण आता 4 महिने झाले तरी पण पाऊस येतोच आहे अजून. त्यामुळे आता तरी खूप प्रसन्न वाटतं आहे, मोकळं वाटतं. आता आपण पोहोचलो आहे चांदणी चौकामध्ये. आता अजून इथून ऑलमोस्ट नाही का 20 किलोमीटर असेल नांदेगाव. चांदणी चौक क्रॉस केला की बावधन येतं आहे. बावधन क्रॉस केलं आहे की पाषाण लेन रोड येईल. आता सांगायचं तात्पर्य की मी 2000मध्ये आलो होतो पुण्यामध्ये. तेव्हा 2 वर्ष इथेच होतो, 2-2.5 वर्ष. माझी इथे 7वी आणि 8वी इथेच झाले. आणि इथून नंतर मी माझी फॅमिली नंतर चाकणला ट्रान्सफर झाले आणि तिकडे 9वीपर्यंत शिक्षण घेतलं. फक्त 1च वर्ष गेलं आणि परत पुण्यामध्ये आलो.
आता पुढे सुसगाव आहे, तिथे मी 10वी काढलेली आहे. ती 10वी झाली आहे 2008मध्ये 2008मध्ये. ही आहे, हे बघा, हे इकडे, ही मागे इकडं राईट साईडला इथे स्कूल होतं, ते अजून पण आहे. तर तिथे 10वी झाली माझी 2008मध्ये. आणि हे आहे मेन सुसगाव. पहिलं खूप कमी होतं, आता काय 10-12 वर्ष झालेत, 10 ते 12 काय जास्त झालेत, 15 वर्ष झालेत, खूपच चेंज झाले. तिथं आहे बाजूला. हाय पडले मागे इथे कसं 20 रुपये 30 रुपये पाऊन पण तेच आहे की सेम बस तिकडे पण. दळण कुठे? वर बंगले आता तिथं टाकले नाही कालच दोन ठेवलेले सकाळी आणून म्हणलं बरं ठीक आहे, थांबा. आणायचं आहे, आणायचं का मग? बरं वाटतंय का? इथं वरती बघा, वरती. मोठा हिरो आहे तुमचा पूर्ण स्टार. विचारलं का कसं वाटतंय, तब्येत बरी आहे का नाही? हां, हे खाण्यावरती निश्चित आपलं चालेल. त्यांना नको देऊ, थंड येते. हे पाहू शकता मित्रांनो, इथे आई वडील राहतात वगैरे. त्यांना शेतात आवडायला खूप राहायला आवडतं खूप. सिटीमध्ये नको वाटतं त्यांना, तू गुदमरल्यासारखं वाटतं आहे. तुम्ही आता इकडे बघू शकता, हे बघा, हे असं शेतातलं घर आहे. हे असं समोरच हे याचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे. आणि हे समोर आता काम चालू आहे. हे इथे पाहू शकता मागे. हे पाहू शकता इथे गाई आहेत. गाईचा गोठा आहे. इकडे हे इथे कामगार राहतात वगैरे. हे इथं बॅक साईडला आहे बघा. इथे 3 बंगले आहेत, यांच्याच भावाचे आहेत. हे इथं आहे ते ओनर त्यांचे. आणि इकडे हे मोठं डोंगर. चल, इकडे आता पाणी आणायला चाललो आहे. आईने सकाळी नाही का दळण टाकलं होतं, ते पण आणायला चाललो आहे. दाखवतो. हे बघा, हे मागे हे पाण्याचं, इथून पाणी येतं. इथे आता त्याला 10 रुपये द्यायचे. 10 रुपये दिले की हे 10 लिटर पाणी देतं. हे इथे बघा, आता पाणी येईल इथे झाले आता. हे 10 रुपयामध्ये 10 लिटर पाणी. हे इथे स्कॅन करायला लागतं. स्कॅन केलं की ऑटोमॅटिक नाही का पैसे ट्रान्सफर झाले की लगेच इथं पाणी येते. हे बघा, नाही ते संपलं. ही सिस्टीम नाही का गाव आपलं आपलं याच्यात पण आहे, शहरात पण आहे, गावात पण आली आता. याचा फायदा चांगला आहे की 1-2 रुपये असले तरी पण नाही का पाणी वगैरे लगेच भेटून जातं. पण ही सुविधा पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इथे आता माळुंग्यात आहे डायरेक्ट, इथं येतं माळुंग्यामध्ये. आणि आतमध्ये आता नांदेगावमध्ये आहे का नाही माहिती नाही, पण आता मी जेवढं पाहिलं तिथं आहे. तर चांगलं आहे. तुला वावायचं? तुला वावायचं?
कशाला ओळखता का काय ओळखतं काय माहिती काय माहिती माऊली. अरे मला ते असं ते मलाच फिलिंग यायला लागली मी वनवासून आलो 14 वर्ष अरे वा ते राम आले होते ना वनवासून देव आहे ना ते त्यांच्या आईनं ओवळ होतं भाऊ. हा तेच तेच मला फिलिंग यायला लागली की मी ओळखतो तुम्ही मीच वनवासून आलो हे बघा लहान मुलीला पण ओवायचं चाललंय कसं वाटतंय पाय पडायच्या पाय पड बस 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 गोड नाही असं खायचं जास्त पाय पड तू पाठ तरी बाजूला काढ चालायचं चप्पल घेणे चप्पल घेऊन. कुठे पप्पा माझी वही आणि ते ठेवलंय डिकीत ठेवलंय तू लय बारीक झाली तिला कम ग कसं बारीक नक लागले तर नक लागले आता गेली घरी गेल्या संध्याकाळी पाच औषध असं इथं कशाने लाल झालं तुमचं काय नाही डोळ्याच्या खाली काय नाही लाल लाल झालं जास्त सुटले आणि कसं झालं असतं झोप नाही आली काय झाली ती झोपेमुळे होत असेल मला झोपच नाही कम काय 12-1 वाजता सवय लागली तिकडे बी नव्हती येत मला रात्री 12-1 वाजता पण तिथं दुपाराला झोप घ्यायची मी इथं नाही घेऊन बी नाही झोप येत इथं नाही येत 12-1 वाजत होती झोपेला ते राजा पटकन काय नाही दिसतंय माणूस हो हो हे काय चालू आहे बोललेलं ते सगळं सगळं आता केवढ्याचं त्या घेतला ते हे ते माहिती घे तुम्हाला पहिलंच 4,500 हे 22,000 आहे 4.5 4.5 तो हे माईक येतो 5-6चा खाऊन घ्या सवय लागली खाऊन घ्यायची चला जाऊ काळजी घ्या आणि कमी प्या पेऊच नका आता हां सोडून चहा नाही चहाचं नाही म्हणत मी प्यायचं म्हणतोय ती पण फरक पडा ते चहा पण बंद करा आणि ते पण बंद करा प्यायचंच नाही ना एकच दिवस पेजू एवढं इतकी खोकलाच आहे साखरात हां मग ते प्यायल्यामुळे होत आहे मग जास्त मला म्हणतात तू हळद दिली आणि गुळ द्यायला म्हणून मला खोकल्याला आता हळदी ना गुळाने खोकला मरतंय ना अरे उलटी आली कधी खाल्लं नाही काय नाही फरक पडलं खाली ते पिल्यामुळे होत आहे ते सगळं खोकला किती आलं आता झालं आईवडिलांना वगैरे भेटलो आहे आता चाललो आहे घरी तर इथे आता आम्ही शॉर्टकटनी चाललो आहे इकडे माळुंग्यावरून आणि इथे तुम्ही समोर पाहू शकता हे आहे कुमार बिल्डरचे याच्यामध्ये इथं पाहू शकता खूप डेव्हलपमेंट झाली आहे आणि हा हायवे म्हणून सँक्शन आहे पण अजून हायवे झालेला नाही आहे पण जेव्हा पण होईल याला खूपच डिमांड येईल ऑलरेडी आहे आता डिमांडेड चालू आहे पण जेव्हा हायवे होईल मोठा तेव्हा तर अजूनच डिमांड येईल तर इथे पाहू शकता हा चौक आहे इथपर्यंत मनपाच्या बस येतात हे बघा हे पाहू शकता तुम्ही राईट साईडला हे डायरेक्ट मनपाच्या येतात आणि इकडून लेफ्टला हे हिंजोडी फेज 3ला नाही का हा रोड जातो तर इथून शॉर्टकट आहे इकडून डायरेक्ट हिंजोडीला जायला फेज 3ला खूपच डेव्हलपमेंट झालेली जर तुम्हाला इकडं फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आत्ता
आता पोहोचतोय घरी, थोड्या वेळात पोहोचेल घरी. अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो असं जाहीर करतो. इथे आता दोनच मिनटं तुम्हाला दाखवतो. एक मंदिर आहे इथे, नवरात्र उत्सव इथे असो. आता घरी जायचं. तर इथे हा ब्लॉग मी इथे संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.